हिंगोली जिल्ह्यातल्या औढा नागनाथ येथील बँक ऑफ महाराष्ट्रामधून बेकायदेशीरपणे 6 लाख रुपये बदलून दिल्याचं उघड झालं आहे। कुठलेही कागदपत्र न घेता ही रक्कम बदलून देण्यात आली। या प्रकरणी कॅशियर बापूराव गुहाडे यांना निलंबित करण्यात आलं आहे। गुहाडे यांनी 6 लाख रुपये रकमेच्या जुन्या 500 आणि हजारांच्या नोटांच्या बदल्यात 6 लाख रुपये बदलून दिले। यापूर्वी देखील लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 19 लाख रुपये बेकायदेशीरपणे बदलून दिल्याचं उघड झालं होतं। या प्रकरणी 4 कर्मचाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं होतं। दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। नोटाबंदीनंतर 24 नोव्हेंबर पासून बँकांमध्ये सध्या जुन्या 500 हजाराच्या नोटा केवळ जमा केल्या जात आहेत। या नोटा बदलून दिल्या जात नाहीत। असं असतानाही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये हा प्रकार घडला।